राम राम मंडळी, कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. खाली बटन येतं हाईप करा, त्याच्यावर हाईप आलं तर हाईप करा आणि ते मार्क द्या. हा चॅनल वाचवा, चॅनलला सपोर्ट करा असं मी सांगतो. 2 मिनटं घटना सांगायची आधी मला एक विषय सांगायचा आहे तुम्हाला. 665च्या आसपास स्टोऱ्या झाल्या आपल्या किंवा घटना झाल्या, सगळं झालं. मला एक फाउंडेशन तयार करायचं होतं. मला माझी विश्वासाची किंवा माझ्या विश्वास ठेवणारी आपली माणसं तयार कर, ती मी केल्यात, त्यांना ठेवा. तुम्ही काय म्हणता आतलं सांगा आतलं सांगा. थोडं मला असं वाटतं की आतलं सांगायची वेळ, आपण मध्ये आधी कला सांगतच असतो, पण आतलं सांगायची वेळ आलेली आहे आणि त्याच्यासाठी मी सांगायला सक्षम आहे आणि तुम्ही ऐकायला सक्षम आहे असा मला 100% मनापासून वाटतं. मोकळ्या डाखळ्यापणाने बोलू, मोकळ्या डाखळ्यापणाने चर्चा करू आणि त्याच्यातून बोध घ्यायचा. आणि दुधात साखर पडली तर आपल्या आयुष्यात दुसरं काय पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. पण आंघोळीत लघवी करू थोडंसं, घटनेच्या माध्यमातून तो कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न 100% करतो. हा घटना बघायला जायचं आहे आपल्याला छत्रपती संभाजीनगर आणि वाळुंज MIDC पोलीस स्टेशनच्या अंतर्गतला विषय घटना आहे. लय मोठी MIDC तुम्हाला सांगतो. बऱ्याच नेत्यांच्या बिअरच्या कंपन्या सुद्धा आहेत. तुम्ही शोधा कुठे कुणाच्या आहेत त्या, पण आहेत. हा ती लोक सांगत नाही, ते माईक पुढं उभारल्यावर जाऊ नंबर द्या 10 डबर केले. आपल्या मेन विषयाकडे हात घालू आपण. आता इकडे फटळायचं नाही, लाईनने चालू आपण. आता विवेक संजय पठारे हा डिजिटल बोर्ड तयार करतात दुकाने. विवेक पठारे ते डिजिटल बोर्ड तयार करत असताना एक माध्यमिक कॉलेजमध्ये शिकणारी तरुणी 12वी पोरगी तर आवडली. ती हसली, हा हसला, फसलं, सगळं झालं ओके. मग हे कसं असतं, आपण म्हणजे ना फक्त स्वतः म्हणजे श्रीमंत कोण होतो माहिती आहे का, इतरांपेक्षा वेगळा विचार करतो तो श्रीमंत होतो. की बेड चाल ज्याला म्हणतात की एकामागे एक तशी चालणार आहे. आपण आम्ही सगळी एकच. मग झालं मला प्रेम, लागलं संगीत वाजायला, त्याशिवाय काय सुचाना. 24 तास झोप येते, झोप आहे ना दुनियादारी. गुतला गडी, बरं गुतून द्या. पोरगी थोडी पुढच्या डब्यातली आणि तिचं नाव आहे संगीता. आता ही संगीता काय करायची म्हणली, मला ग्रॅज्युएशन कंप्लीट करायची. तोपर्यंत मी लग्नाचा विचार करू शकत नाही, मला माझ्या पायावर उभं राहायची. आता तशी बी ती पायाच उभी होती म्हणा, म्हणजे बऱ्याच पाया उभी होती. कशी सांगतो तुम्हाला, ती काय वायफाट नव्हती किंवा कुठं बी नाडी सोडणारी नव्हती, पण तिला खोड एक होती. खोड ती अशी होती की आधुनिक जगातली स्त्री तिला बनायचं होतं. तिला असं कुणी काकूबाई म्हणलेलं आवडत नव्हतं. तिला असं वाटायचं, तिला असं असं वर हायफाय जगायचं होतं. हां, जसं कसं नाही का प्रोफेशनल लोक असतात तशी एक विचारसरणी. राहणं टापटीप. ती कॉस्मेटिकला तर मारण्याचा खर्च. ग्रॅज्युएट झाल्यानंतर हा म्हणायचा आपला लग्न कधी, अरे थांब. आणि तेवढं ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्यांनी फक्त रंगारंग कार्यक्रम नव्हता केला, पण बेठी गाठी बोलणं चालणं कावा तरी सगळं चालू होतं त्याच्यात. तर ती बी शब्द दिला की तुझ्याशी लग्न करेन. विवेकने शब्द दिला की तुझ्याशीच लग्न करेन. पुरुष जरा लवकर पागाळतो असं माझं मत. करून द्या भाऊ. तिला MIDC नोकरी लागली, चांगल्या प्रकारची 24,000 रुपये पगार स्टार्टिंग. लागून द्या. याचा धंदा चांगला चालला आहे. सुखी कुटुंब. याच्या घरची परिस्थिती सांगतो काय तुम्हाला. आई आहे, वडील आहेत, त्यांना पॅरालिसिस झालेला आहे. आणि आली वासूनबाई नवीन, लग्न बिग्न झालं मस्तपैकी. आता हे लग्न केव्हा झालं आहे, 10 ऑक्टोबर 2010ला लग्न झालं आहे. घटना घडते अशी उगच नाही घडत, ह्याच्या पाठीमागची कारणं शोधा. आली नवीन सूनबाई, नव्याचं 9 दिवस. लग्नाच्या आधी ते एक प्रकार करत होते दोघं. आता प्रेमी जीव आहेत ना, एकमेकाला समजून घेतलेलं असेल त्यांनी. ते काय करत होते, चल ना नक्षत्रवाडी म्हणून तिथं जंगल आहे बघा, नक्षत्रवाडीचा परिसर. तिथून 10-15 किलोमीटर मार्ग आहे कुठला, धुळे सोलापूर महामार्ग जवळपास. आता पुण्यातली कशी खडकवासल्याला जाणार, कुठं लोणावळ्याला जाणार, तामिनी घाटात जाणार. पुण्यापासून 30-40 किलोमीटर रायवार गाठून जाणार, जोडपी बरं का. मग ती एकमेकाचं होट चोखणार, कुठं मिठ्या मारणार, काही नाड्या पण सोडतात. हा सगळं करून देतात आणि जेवणार चालले घरी. काही तर बोलेश्वर इतकं पवित्र हे महादेवाचं आपल्या तिथं येतात
झक मारायला. काय सांगू तुम्हाला, कधी जा तुम्ही, कधी जा, रविवारचं लय करू, शनिवार रविवार, हां कमीत कमी 25-30 जोडपी तुम्हाला दिसणार तिथं. असं आहे ना. आताचं काळ कसं आहे माहिती आहे का, त्याला काय म्हणलं तर तेच म्हणलं, ए तू कोण, हे बघ खलासच करीन, कोयता तलवार, हाती असले लोक आहेत, जाऊन द्या मरते. लोकांनी देवसुद्धा सोडलेला नाही. शिया घटनेमध्ये ही जी 2 जण आहेत हे तिकडे गेले ना, त्या जंगल आहे नक्षत्रवाडीचं, की हा मस्तपैकी 2 बियर घ्यायच्या. कॅन असतं बारीक बघा, तुम्हाला कळत नाही, कॅनचे 2 प्रकार आहेत. बाटलीत असते 650 ml, त्याच्यानंतर खालचं कॅन असतं एक, त्याच्यात असते 500 ml, त्याच्यापेक्षा लहान एक असतं 350 ml बियर. ही बियर दोघं एक वाढायची. अत्याधुनिक स्त्री, शो बी मॉडर्न, ती बी मॉडर्न, मॉडर्न सारा जमाना, चालू द्या. ही दोघं प्यायची मस्तपैकी, संध्याकाळी मस्त जेवण नॉनव्हेज कुठंतरी हाणायची, रपकून आलेच घरी. हा प्रकार लग्नानंतर सुद्धा चालू ठेवला दोघांनी. प्रेमविवाह आहे, त्याला काय भाऊ. लग्नानंतर प्रकार चालू झाला, त्यांना सुंदर सोन्यासारखी एक पोरगी झाली, एक मुलगी झाली. होऊन द्या. मुलगी झाल्यानंतर ह्यांच्या नात्यात थोडं विसंगतीपणा यायला लागला, थोडं वादळ यायला लागला. ते कशामुळं आलं, काही अनेक अडचणी असू शकतात. पण 2010ला झालेलं लग्न 2022पर्यंत, म्हणजे बघा आता 10-12 वर्षाचा काळ झाला आहे लग्नाला. हिची नोकरी चालू, त्याबद्दल काय होत नाही, परिस्थिती चांगली, घरी सगळं ॲक्टिवा स्कूटर आमकं जाणं येणं जाणं, कपडे डबे सगळं ओके, दागिने. 30 वयानंतर महिलांचा जो म्हणजे त्याला सेक्स म्हणतात किंवा त्याला तुम्ही उत्तेजना म्हणा, ही जास्त वाढते. आणि नवऱ्याला वाटतं नेमकं ह्याच पिरियडमध्ये आपली काय पोरं 5वी-6वीला गेली, आता आपले कसं ओके चाले, प्रपंच आपला होऊन चुकला. इथंच खरी चूक होती. ज्या काळात जास्त जपायला पाहिजे त्या काळात माणूस जपत नाही. थोडं दुर्लक्ष झालं की फुटबॉल तयारच आहेत बाहेर, कोणाच्या इरीत टाकी त्यात फुटबॉलला इयर बी तयारी झालं वाटोळं. सेम प्रकार घडला इथं. तिच्या ऑफिसमधलाच एक तरुण, ठोकेकर, त्याचं नाव आहे सागर साबळे, लागला गळाला. बरं ती काय असा बिखारचोट नव्हता, त्याला बी लग्न आहे, 2 मुलं आहेत. म्हणजे सगळं बघा लोकांचं कसं आहे, म्हणजे लोकांना कसं वाटतं आपण एक प्रपंचाशी संलग्न आहे, ती एका प्रपंचाची संलग्न आहे, आपण नुसतं कोचा केलं तर काय होणार नाही असं लोकांना वाटतं. ही चुकीचं आहे. तुम्हाला सांगतो, त्याला काय होतं नुसतं काय आपण काय तोडून नेतोय का, ही पुरुषाची सगळ्यात मोठी चूक आहे. मॅटर व्हायचा म्हणल्यावर कसा होतो बघा, आणि कसा माणूस गुंतला जातो. म्हणून तर मी हात जोडून सांगत असतो, ह्याच्यापासून लांब राहा. आपली जी सुविद्य धर्मपत्नी आहे ना, तिच्याशी एकनिष्ठ राहा. आणि हेच इथून पुढच्या काळाच्या एपिसोडमध्ये, प्रत्येक एपिसोडमध्ये मी लक्ष देऊन तुम्हाला हे सांगणार आहे, कसं राहायचं, काय त्यात आपल्या संबंधामध्ये व्हेरिएशन कसं आणायचं. हां, आपल्या डोक्यातच बसलं आहे आता, ही लय मारामारी चालली तुम्हाला सांगतो. आणि मी लय अपेक्षा केली की कोणतरी महाराष्ट्रातून असावं सांगणार, कुणी नाही. हां, त्यामुळं मला ते घेणं भाग आहे, हा विषय हाताळणं भाग आहे. हिने तिथं आकडा टाकल्यावर तिथं काय आता ती चालूच असावी, तिथं काय विषय नाही. ती काय नवी 11वी-12वी पोरगी नाही, लाजायला लापायला आणि बाया आमकन तमकन किस बीस काय नाही, डायरेक्ट कपडे बिडे फेकाडून देतात, सगळी मारण्याची डेंजर भिडतात एकमेकाला. हां, ती कारण ती दोन्ही पण जुनी झालेली आहेत, जुनी म्हणजे मध्यमवर्गीय आहेत. ती 30-32ची आहे, पोरगा 35च्या आसपास, संपला विषय. थोराड. हां, हे संबंध चालू झाले. आता हे एका बाईला असं वाटलं, संबंधाचं मूळ कारण तुम्हाला सांगतो, एखाद्या स्त्रीला असं वाटलं की आपला नवरा, आपण 10-12 वर्ष आपण त्याच्या सगळं नवरा हे शरीर संबंध ठेवल्यात, आता मला चेंज पाहिजे, व्हेरिएशन पाहिजे, वेगळं पाहिजे. हां, मी कव्हर किंगफिशर घेऊ, मला थोडी घट्ट आणि जरा स्ट्रॉंग असं भारीतला ब्रँड पाहिजे, असं वाटू शकतं ना. बडवायझर पाहिजे असं वाटू शकतं ना. तसा प्रकार दिली किंगफिशर सोडून घेतला बडवायझर. बरं घेऊन द्या, तिथं बी नीट आहे का, त्याला बी थोडं पैशाला त्रास देणार, पैसे घेणार, असू द्या, तरी चालू द्या. बायकोनी त्या नवऱ्यासंग भांडणं केली आणि तिथून ती विभक्त राहायला लागली का 24,000 पगाराच्या जीवावर. स्त्री सक्षमीकरण जिंदाबाद. तिने सोडून दिला त्याला आणि तिथं राहायला लागली, मुलीला घेऊन राहायला लागली. आणि पैसा असले तुम्हाला माहिती आहे, ॲडमिशन होतं, किराणा येतो, सगळं येतं. आधुनिक स्त्री, हे विवेकची तर अक्कल बंद झाली. नात्यातला
जो ह्यांनी या एका बायकोला असं वाटलं की हा नवरा सोडून द्यावायचा आणि ठोक्याकाराबरोबर शारीरिक संबंध ठेवून नोकरी करून पैसा कमवून जगायचं, ही परिस्थिती समाजाच्या दृष्टीने फार घातक, फार घातक. त्याच्यातूनच घटना घडतात. हे तर काय घडलं आणि ती का घडली तुम्हाला सांगतो. तुमच्या आतमध्ये मनात ओरिजिनल संबंध तुम्हाला कळतच नाही, माहीत नाही. मी सांगतो गॅरंटी, मी शेकडो लोकांच्या संपर्कात, आता सध्या फोन बंद आहे पण असतोच, मला माहिती आहे सगळं. तुम्हाला सांगतो पुरुषाचा एक गोड गैरसमज आहे, तुम्हाला सांगतो. आणि हा काढून टाका डोक्यातून, ज्याला काढायचं त्यांनी, नाही तर बघा उद्योग तिकडं. की माझं पेनिस, मी सुद्धा इंग्रजी बोलतो, समजून घ्यायची तुम्ही क्षमता ठेवा. हा, माझं पेनिस हे मोठं लांब 6 इंच 7 इंच असलं पाहिजे, जाडजूड असलं पाहिजे. आणि त्यावेळेस मी पुढच्याला, आपल्या पार्टनरला परिपूर्ण तृप्त करू शकतो. तृप्तची कंडिशन कळते तुम्हाला. तृप्त म्हणजे हाकावधी बाजूला होतो सगळं झाल्यावर, डिस्चार्ज झाल्यावर. तसं स्त्रीचा पण डिस्चार्ज असतो ना, स्त्री पण तृप्त होऊ शकते ना, ही लोक लक्षात घेत नाही. पहिली गोष्ट महत्त्वाची, पार्टनरचा विचार केला पाहिजे. सगळ्यात परफेक्ट यशस्वी शरीर संबंध तेच जे पार्टनरच्या परमोच्च बिंदू गाठल्यानंतर पुरुष गाठतो, नंतर त्याला म्हणतात टॉच. किती लोकांचं करतं. दुसरी महत्त्वाचा गैरसमज पुरुषाच्या आतला, लय खोल काय नाही, अंधारे काय नाही, लय खोल घातलं म्हणजे मिले भारी, अजिबात नाही. ज्या संवेदना असतात, ज्यातून आनंद मिळतो, थोडक्यात समजा कातड्याला कातडं घासले असं धरून चाला, सोपी गोष्ट आहे. एवढं लोक आयुष्यभर जातात, लोकांना कळतच नाही राव काय नेमका विषय. तुम्हाला सांगतो, हेच काढून थांबा. म्हणजे आतला विषय, एका स्त्रीला 3 इंच एवढ्या जागेपर्यंतच आतमध्ये ते निसर्ग कसा आहे बघा, निसर्गाने शरीर कसं बनवले बघा, त्याच्यानुसार बदल करायला शिका. तुम्हाला सांगतो, तुमच्या बायकोचा तुमच्याबरोबर तिरस्कार तर सोडाच, पण आयुष्यभर तुमच्यासाठी एका पुरुषासाठी वेडी होऊन राहील, ही राहील, वेडी होईल अक्षरशः स्त्री. ही शक्य आहे सहज. फार आघात. आपले ज्ञान हे कामशास्त्र लोकांना कळत नाही. काय करणार मी. 3 इंचाच्या पुढं आतमध्ये काही नाही, तुम्ही तिथं डोकंच लावू नका. एखाद्याचं पेनिसची साईज 3.5-4 इंच जरी असली तरी तो परफेक्ट पुरुष आहे, लक्षात घ्या. हा, तो परफेक्टची. त्यामुळे पुरुषांनी स्वतःच्या मनातला न्यूनगंड हा काढून टाका. आणि आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये एक प्रकार सर्रास आढळतो. दष्टपुष्ट चांगला ताकदवान मुलगा आहे, पण पेनिस साईज कधी कधी लहान असते. नॅचरली त्यात काही चुकीचंच काय नाही. 2 इंचापेक्षा कमी असेल तर ते अननॅचरल आहे, ठीक आहे. आणि कुणी किती पैसे ना औषधं काही घाला, पेनिस साईज वाढत नाही. तिला असंच बघा धंदा करणारी, आणि कुणी काय सांगत नाही. लय लोक, लाखो लोक कोट्यवधी रुपयांना फसले त्यात फसू नका. हे 3 इंचापर्यंतच ते संवेदना असतात. संवेदना म्हणजे कळतं ना तुम्हाला. आता आपलं कातड आहे, याच्या संवेदना वेगळ्या, पेनिसच्या मागच्या संवेदना वेगळ्या. पेनिसचा पुढचा भाग आहे ना, ते असं समजून चाला, त्याला माना जी स्पॉट म्हणजे काय स्त्रीलाच असतो असं नाही, जी स्पॉट पुरुषाला पण असतो. त्याला तर म्हणणं काय हरकत आहे आपल्याला, की जास्त संवेदनशील एरिया, बरोबर. आणि तिथं जास्त घर्षण झालं की तिथून डायरेक्ट त्याच्या संवेदना आपल्या रक्तामार्फत, बॉडीमार्फत मेंदूपर्यंत जातात, आणि तिथून डिस्चार्जची ऑर्डर मिळते, डिस्चार्ज होतो, विषय संपला. साधी गोष्ट आहे, लोकांना हे सुद्धा कळत नाही. लोक अजूनही त्याच भ्रमात आहेत. आणि त्याच्यासाठी काम 1 नंबर कोण करतं, हे दोन्ही घटक लक्षात आले. एक घटक लक्षात आला का तुमच्या, अँगल हा फार महत्त्वाचा आहे. त्यासाठी निर्मिती झाली आसनांची. एक सहज साधा सरळ सोपा अँगलला काही महत्त्व नाही. त्यात पण वय डिपेंड करतं. 17-18 आहे, 20-22-25 आहे, लग्नाच्या आधी कंडिशन आहे, लग्नाच्या नंतरची कंडिशन आहे, वयस्कर आहे, हे वय पण डिपेंड असतं. त्यानुसार ते असं नाहीत. ह्याच्यात तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. आपण हळूहळू याच्या गोष्टीवर प्रकाश टाकूच. पण एक गोष्ट सांगतो, साईज मॅटर करत नाही, अँगल मॅटर करतो. हां, आणि काय होतं नाही, तिला म्हणजे निसर्गाचा अन्याय,
नुसतं फोरप्लेचे असंख्य हजारो प्रकार आहेत. प्रत्येक वेळेसच फोरप्ले करायची गरज नाही. हा, प्रत्येक वेळेस आपण 2 भाकर रगडून मटणाचं कालवण कांदा बिंदा लिंबून बिंबून पिळून गच रोज करतो का जेवण? ते जेवण म्हणजे समजा तुम्ही परफेक्ट आहात. कधी कधी वाटतं ना, चल ना लाईटली थोडं मस्तपैकी झणझणीत असा वडापाव खाऊ, मिरची बरोबर एखादाच वडापाव खाऊन द्या, असं पण करू शकतो. ही गणित एवढं सोपं नाही. हे आत्म्याशी आत्म्याचं कनेक्शन झालं पाहिजे, लक्षात घ्या. इतकं संवाद पाहिजे, बोलणं पाहिजे ह्याच्यातून. आपण ते बोलणारच आहे सविस्तरपणे. पण आज एक गोष्ट लक्षात ठेवायची, साईज मॅटर करत नाही, अँगल मॅटर करतो. तुम्ही कुठल्या अँगलने आणि काय विषय आपण हळूहळू बघत आहोत. या बाईचं असमाधान, बाईचं डिस्चार्ज व्हायला 18-20 मिनिट लागतात. कोणाचं चलतं 20 मिनिटं? कोणाचंच नाही. अशी लाथाळीत, लय लाथाळीत तुम्हाला सांगतो. ह्या लाथाळीतून निघण्यासाठी थोडंसं आगामी येणाऱ्या भागांच्यातून आपण प्रकाश 100% टाकू. हा जो विवेक आहे, याच्या परस्पर याची बायको संगीता हिने सागर साबळे ह्या व्यक्तीशी संबंध प्रस्थापित केले. त्याचा अँगल वेगळा असेल, त्याचं माहिती असेल, नॉलेज असेल, काय नॉलेज नाही लोक आहेत. आणि कुठल्याही अश्लील फिल्ममधून अमेरिकेत बनवलेल्या असेल तर इंडियन हे ज्ञान मिळत नाही. ते तेवढंच करतात, तेवढा कॅमेरा अँगल लाईट सुरू ॲक्शन, ह्याच्यात मजाच नाही. काय हे आखं लाबाडन चुकीचं आहे काय काय तर तुम्हाला सांगतो. थांबून थांबून गोळ्या खाऊ खाऊ काय सांग आहे ती बरं आहे. आता विषय असा आहे, ही लफडं झाल्याच्या नंतर त्याला थोडी विवेकला चूक कळली आणि तिला मानला, चुकलं बा, माझ्या लेकरासाठी, एक बाप आहे, माझ्या लेकरासाठी तू नांदायचं, चुकलं, तू 2 पावलं मागे, आपलं किती प्रेमाचं नातं असन तसं. तुम्हाला वाटतं का आता बाई हालन? आता ठोके करे, आता काय गरज आहे ते नवऱ्याची? अजिबात नाही. आणि ती बी आधुनिक विचारसरणीची बियर, हा त्याचा विषय नाही. म्हणला ती काय आहे का ना भाऊ? नाही 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 नाही. आईला म्हणलं ही नाही का म्हणती. त्या परिसरामध्ये थोडी चौकशी केली, कुठं काय, त्याच्या डोक्यात एक पडली. म्हणले गाडी फिरती बाबा ऐकू तुझी, काय घरी चलन दुनियाचं. मला गाडी फिरती कुणाच्या? की काय हो सागर साबळे. ते विषय कळल्यानंतर मला सागर साबळेला दम देण्यात, हाणमार करण्यात मजा नाही. आपलं नीट नाही, माझी बायको आहे, माझी लग्नाची आहे, हिला नीट करू. त्या राग आला तर पुरुषाला काय, दुसरा पुरुष कसं सहन करीन? तो गाठ पडली ना की एकदा 2-3 अशा चांगला 1-2 मुसकाळा थांडल्या. ते ठाणकवायला सुरुवात केली, रस्त्यात एकदा, रिक्षातून उतरल्या एकदा, घरी जाऊन एकदा, की तू राहायचं नसेल नको राहू, लपडं करू नको बाहेर, माझी इज्जत जाते, लोक काय म्हणतात काय. ती नवरा बायकोचं भांडण असं मारहाण करायला गेल्यावर हिने त्याला आयडिया, बघा बाई किती हुशार. हिने संगीताने त्याला सांगितलं काही उपयोग होणार नाही, माझी फक्त मैत्री होती, ते तर मी 0 मिनिटात सोडून देते, पण मी चालले दुबईला, माझं सिलेक्शन झाले कंपनी थ्रू, आणि मी काय 2-2.5 वर्ष येणार नाही, त्यामुळे तू काय माझं विचार करू नको, पोरगी न्यायची सजने नाही तर माझी मी घेऊन जाते. त्यावेळेला तो परत गारटला बा, गप बसला. आता काय करावं? बायको म्हणती मी जाणार आहे म्हणलं जाऊन दे, आता जाणारच आहे म्हणलं, कारण दुबईला नोकरीला काय लाडवायचं, आणि ती काय नोकरी सोडणार नाही, परमनंट आहे. म्हणजे कधी जाणार आहे? म्हणजे 17 तारखेला जाणार आहे. बरोबर ठीक आहे. 17 काय याचं, याला पुरा आयुष्याला कुत्रा लागला होता. 1 महिना झाला, 2 महिने, 3 महिने झालं, बाई इथंच रंगारंग कार्यक्रम इथंच. परत ह्यो गेला, चिडूनच गेला, थोडी टाकून गेला करंटमध्ये. मला तू जाणार होती ना, माझं कॅन्सल झालं, तू काय माझा मालक आहे? हा म्हणला मालकची नवराची कुकाचा काय घटस्फोट झालाय का नाही? आणि प्रामाणिकपणे तुला सांगतो, तू घरी चल, मी तुला सगळं माफ करायचं तयारी. नाही म्हणले की ठाणको. हा ती ज्या नवरा बायकोचं भांडलं त्याला काय, ही असं होतं बघा, पार इस्कूट करून झाला त्यांचा आयुष्याचा. मग तिला थोडी मारहाण झाली होती, गेली. रागवायचा तर राग प्रत्येकाला येतो. त्या ठोक्याला फोन केला, सागर साबळे. सागऱ्या, याने माझं जीवन नको नको केलं आहे. मी दिवसभर काम करून कष्ट करून यायचं, संध्याकाळी सुखाचा तुकडा खाऊन झोपावं म्हणलं तर ह्यो रस्त्यात मध्ये आधी अडवतो, मारहाण करतो, मला याच्यापासून सुटका पाहिजे. मग आता ती ठोक्या शहराचं कसं असतं माहिती आहे का, ती मिळलं तर मिळलं, नाही मिळलं, ती आपली नुसती तोंड मारणारी असतात फोटो. पण त्यांचं काही कायदेशीर अंत नसतं, कारण ते त्याला नावच त्याचं अनैतिक. हे द्या ना, नैतिकता काहीच नसती. मला त्याला काय धावा, तू यासाठी काय पण काय करायचं म्हणले, याला संपवायचा. 0 मिनिटात नाच खोळा, तुला नको काळजी करू, मी आहे.
आपण दोघं मिळून संपून टाकू. ते सुपारी जर सध्या डेंजर धोकादायक असतं. सुपारी घेणाऱ्या माणसांनी जर परत आपण आपलं समजा जिरला मर्डर 2-4 वर्षांनी परत सुपारी घेतली मेला तिकडे पकडा तर आपलं सांगणार आहे ती रिस्क नाही. काय करायचं आपण दोघांनीच काय म्हणजे चालतंय. मला त्या संग गोड बोल आणि घेऊन ये. म्हणजे कुठे घेऊन यायचं आपण तिथं ठोक्या करतो तिथं नक्षत्रवाडीच्या जंगलात. हा म्हणली माझं पण प्रेमाची सुरुवात तिथंच झाली होती. हा म्हणली चांगली जागा आहे जाऊ द्या. तू म्हणला मी तिथं जाऊन तारीख उजाडली 18 ऑक्टोबर 2022. हिने आदल्या रात्रीत फोन केला बा त्याला. काय रे रागावलास का? मी तू समजतीत की वाईट नाही रे. काय मला नाईलाजाने नाही करावं लागलं. तू मला 10 वेळा माफी मागितली. मी तुझ्या एकदा मागू शकते का नाही रे. असं गोड गोड म्हणलं की पुरुष लगेच हे झाला. पुरुष हा एक चीज अशी आहे वेगवेगळ्या परिस्थितीची तवाच ॲडजस्ट होतो लक्षात घ्या. हा त्याच्या बायकोने रंग्यात जर पकडला तर ते कुऱ्हाडीने कोयत्याने वार करता कसा तोडतो बी. आणि त्याला जर बायकोने असं मधाळ बोललं ना रुसून गेलं बायकोने तू माफ करतो. तो काय आडविडे घेत नाही लक्षात घ्या. मला ठीक आहे जाऊ दे. मी तुला तेच सांगत होतो 6 महिने. म्हणली माझी थोडी मनाची तयार करून दे एवढा महिना भरून दे मी नांदायला येते. आणि झाला गेल्या तुझी तयारी आहे का सोडून द्यायची? माझी सगळं सोडून द्यायची तयारी आहे. आणि आपण जसं काय घडलंच नाही पूर्वीप्रमाणेच 2 कॅन बिअर मस्तपैकी नॉनव्हेज मस्तपैकी ती लाल ते पिठात तळलेलं काय म्हणतात त्याला ते कधी मेलेल्या कोंबड्या आणून तळतात बघा ते लॉलीपॉप चिकनचं. हां तसलं खाऊ आणि झोपू चालतंय म्हणलं. 1 नंबर. मला कुठे भेटायचं नात्याची सुरुवात कुठून झाली ती? हा ते पहिल्यांदा ठोकाठोकी गेली ते आपण ते का? हा म्हणला ते जंगल कुठलं नक्षत्रवाडीचं. बघा दुनिया किती नालायक की. हा ज्या ठिकाणी त्यांनी पहिला शरीर संबंध केला त्यांचं वासन भाऊ लग्नाच्या आधी काय त्यांचं काय तिथंच न्याला. कारण निर्मनुष्य जागा होती तिथं फक्त मेंढरावाली चारणारी कधीमध्ये यायची बी जंगलाकडे येत नव्हती. कारण कुत्री असली तरी लांडगे बिंडगे बिहारात. आता ज्यांच्याकडं लक्ष्मी म्हणजे आपली बाळमामांची लक्ष्मी त्यांना माहिती विषय. मोकळ्या पट्टा आणि पावसाळ्यात तर काही विषय नसतो. ऑक्टोबर महिना म्हणजे पावसाळ्यानंतरचा काळ दिवाळीच्या आधीवरचा थोडं हिरवगार असतंच. जिथं मिळतंय ना मग अडचणीत काय शिरायचं असं कोण नव्हतं तिथं. धुळे सोलापूर महामार्ग नक्षत्रवाडीच्या 3 किलोमीटर साईडचं वनविभागाचं जंगल बोवा लावला. ठोक्या आधीच तिथे येऊन बसलेला. त्यांनी काय केलं तिला भेटायला जायचं नवीन ड्रेस घरातला ठेवणीतला चांगली कपडे सेंट मारला 3000 रुपये जवळ घेतले मोटरसायकल घेतली का तर जाताना थोडं घेऊन जाऊ. आणि खोंड्याबिंड्या झाल्यानंतर प्रेमाच्या बोलणं झाल्यानंतर बायकोची त्यात काही विषय नाही. येताना आपलं मस्तपैकी त्याला मस्त जेवण बिवण चारतो आणि पहिला घास माझ्या हाताने बरवतो. पुरुष आहे पागाळला आला बा तिथून ही तयारच ठोक्याकडे चाकू तिला पण बसल्याला. ही गेले मस्तपैकी पिले बिले. तिने त्या ठोक्याला सांगून ठेवलं की ज्यावेळेस मी ते पातळ पत्रा असतो त्या बिअरच्या कॅनचा तो टाकून देईन कॅन असा फेकीन लांब तो पाण्याचा सिग्नल. पिऊन बिऊन झाले थोडे मस्त झाले आणि पेल्यावर थोडे बिया पण कमी वाटतं कारण मर्डर करायचं आहे ना. ह्या संगीताबाईंनी स्वतःचा नवरा स्वतःच्या मुलीचा बाप स्वतःचा प्रियकर अर्ध आयुष्य 10-15 वर्षाचा संसार केलेला बघा दुनिया की अंदसं फेकला तसा भाटी मागून आला बा तो. आला की त्यांनी खसाचा खोपसाय केली त्याला सुरुवात. हा शिबाया दाबून धरायला काय वाटलं असेल त्या आत्म्याला कसला मोठा गद्दार अशी दुनिया आहे. त्याच्यामुळं माझ्यासारखं जागा 100% विश्वास कोणावर टाकू नका आयुष्यात लक्षात घ्या. हां काही होत नाही काय फरक पडत नाही. हां विश्वास नाही टाकायचा कोणावर ध्यानात ठेवा. 97% टाका 3% शिल्लक ठेवा. हां काय दुनिया लय बेकार निघाली. आता ही मारल्यानंतर त्याला म्हणली हे बॉडीची विल्हेवाट लाव. नाही म्हणलं माझं काम संपलं. म्हणले गद्दारी करायची नाही ही बॉडी डिस्पोज करणे म्हणतात त्याला विल्हेवाट कशी. म्हणला गणदाट जाडीत नेऊन टाकू आपण म्हणजे काय होईल जंगली प्राणी खाऊन घेते आपण सुटलो. दोघांनी ओढीत नेलं दाट ह्याच्यात टाकलं. 18 ऑक्टोबर 2022ला घडलेली घटना टाकून दिली बॉडी. दोघांनी तिथून दांडकं मारलं 2 गाड्यांच्या. ह्याची एक गाडी त्याची एक गाडी विवेकची. त्याची गाडी सोडायला कुठे गेली शिर्डीला ती बेवार सोडून दिली तिथं. मग यांनी काय चॅसेस नंबर ही नंबर खोडला होता काय ते सापडतं पोलिसाला नंतर. तिथून आले
इकडं तिकडं आईस केली. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 8 दिवस झाले. बॉडीचा काय तपास लागा ना. बॉडी तपास कधी लागतो तुम्हाला सांगतो, ज्यावेळी दुर्गंधी वास सुटतो, कुत्री ह्या करायला, कुत्री खायला सुरुवात होती, तेव्हा ते कोणाला तरी कळतं. असंच एका मेंढपाळाला ते कळलं. आता तिथं बाळवा माझा आशीर्वाद असं त्याला काय फक्त विषय पोलिसांचा परिणाम नाही, कारण बर्थच. आणि बर्थ कसं भरलं बघा. बाळवा माझा बघतो होता, ती कुत्री बित्री बघता ती वास बीस त्याने डोकावलं. म्हणला वाटलं झालं गाड्या. त्याने लगेच फोन, गावच्या सरपंचाला फोन, सरपंचाने लगेच पोलिसांना फोन. MIDC पोलीस स्टेशनच्या पथकाने सुंदर काम केलं एकदम. आला पुरुष पाहिला, ते बॉडी आयडेंटिफाय केली. सगळ्यात महत्त्वाचं, निम्यार्धी खाल्ली ती निम्यार्धी चांगली होती. त्या पिरियडमध्ये किती दिवसाची असली पाहिजे, PM मध्ये सांगितले 8-10 दिवसापूर्वीची. गेल्या 15 दिवसाच्या तक्रार चेक केला. त्यांच्याच तिथं तक्रार होती, त्या विवेकच्या आईवडिलांची, आईची, विवेक संजय पाठारे. बॉडी कपडे दाखवली, म्हणली तोची. मग काय मारण्याचा आरोप. वडिलांना सांगितल्या कारण ते सिरियस होते म्हणून. मग कोण नाही ते बायको बरोबर आईने सांगितलं, तिने बोलावले, तिला घेऊन येतो मला 2 दिवस. आता लेक आईला सांगणारच आहे ना की आमचं बोलणं झालं आहे, ती यायला नादात तयार आहे. आईला बरं वाटलं का, नात आपली मैत्रीण, आजीची पण आजी ही मैत्रीणच तीन. असं जुन्या माणसाचं लय काळ व्याकार. गेला, आलाच नाही म्हणली. बायकोच नाव सांगितले. हो बायको कोपच्यात. महिला कॉन्स्टेबलनी व्यवस्थित तिला बिअर पाजली. फक्त त्यात बिअर नव्हती, वेगळाच प्रकार होता. तसा कार्यक्रम राबवला महिला कॉन्स्टेबलने की लगेच ठोक्याबाहेर पळून द्यायला तयारी होता. उचलला, गेलं फुकाट गेलं. घरी बायको पोर प्रपंच असून 3 हिचा पायी गेलं. असा विषय. ती दोघांच्यावर परफेक्ट केस टाकली. त्यांनी सगळा गुन्हा कबूल केला. त्यांनी जे स्टेटमेंट दिलं ते तुम्हाला मी आता सांगितलं. अशा प्रकारे ही घटनातून आपण काय आज काय शिकले महत्त्वाचं माहिती आहे का. आपण खुली मॅटर करत नाही, मोठं जाडजूड मॅटर करत नाही. मॅटर काय करते, अँगल. एवढं द्या, बाकी आपण हळूहळू बघणारच आहे आता. रामकृष्ण हरी माऊली.